नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, 5 ऑगस्ट 2022मध्ये जी बोर्ड परीक्षा झालेली आहे त्या बोर्ड परीक्षेतील इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची माहिती आपण पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय वेळ 3 तासाचा होता। 7 पानांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि 80 मार्काची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला दिसते। तर ह्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे जुलै ऑगस्टमध्ये प्रश्न विचारण्यात आले, कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले आणि कोणत्या प्रकरणांवरती प्रश्न विचारण्यात आले या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय। प्रश्नपत्रिका या ठिकाणी समजून घेते। सुरुवातीला सूचना दिलेल्या होत्या। सूचना फार महत्त्वाच्या असतात। सूचनांवरतीच सर्व गोष्टी तुम्हाला कशा लिहायच्या, कसे उत्तर अपेक्षित आहे त्या या ठिकाणी कळतात। सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। जेवढे सांगितले तेवढे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके म्हणजे तक्ता आणि आकृत्या काढायला सांगितल्यात, ही एक महत्त्वाची सूचना आहे। उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवत आहेत। तर मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावरती सुरुवात करा। म्हणजे क्वेश्चन पहिला सोडवायला घेतला तो नवीन पानावरती, क्वेश्चन दुसरा सोडवायला घेतला तो नवीन पानावरती, आधीमध्ये त्यांची सुरुवात करू नये अशा पद्धतीचे हे प्रश्न या ठिकाणी होते। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न आहे। यामध्ये योग्य पर्याय निवडा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि हे प्रश्न होते एकूण 5 मार्कासाठी 5 प्रश्न। यामध्ये पहिला प्रश्न, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। पर्याय दिले होते सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती आणि मौद्रिक अर्थशास्त्र। तर यापैकी कोणते पर्याय बरोबर आहे त्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता आणि हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 1 वरती आधारित असलेला प्रश्न होता। प्रश्न 1 वरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थलाच्या आधारावरती खालीलप्रमाणे केले जाते। त्याचे पर्याय दिलेले होते अ, ब, क, ड। त्यामध्ये स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, अल्पकालीन अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार आणि ड दिला होता स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार। अशा प्रकारे 4 पर्याय दिले होते आणि यामधील योग्य पर्याय निवडायचं होतं आणि हा प्रश्न मित्रांनो होता प्रकरण क्रमांक, तुमच्या लक्षात आलं असेल, प्रकरण क्रमांक 5 वरती विचारलेला प्रश्न होता। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे। ह्याच प्रश्नामध्ये किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य संबंध असलेली विधानं, निर्देशांकाचे भौगोलिक साधन, ब, हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, क, आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते आणि ड, निर्देशांक ही विशिष्ट सरासरी असते। 4 पर्याय दिले होते, यापैकी योग्य पर्याय निवडायचा होता आणि हा प्रश्न प्रकरण क्रमांक 6 वरती विचारलेला प्रश्न होता, प्रकरण क्रमांक 6 वरती। त्यानंतर चौथा प्रश्न, करेत्तर उत्पन्न स्रोताची उदाहरणं पुढील प्रकारे कोणती आहेत। पर्याय दिला होता प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर। दुसरा होता ब, प्रत्यक्ष कर आणि शुल्क, क, शुल्क आणि ड होता विशेष कर। आणि हा प्रश्न मित्रांनो विचारलेला होता प्रकरण क्रमांक 8 या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता। आणि शेवटचा 5वा प्रश्न होता पत नियंत्रणाची संख्यात्मक साधने। 4 साधनं दिली होती, बँक रेट, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, बदलते गुणोत्तर आणि कर्जाचे नियंत्रित वाटप। आणि हा प्रश्न विचारलेला होता प्रकरण क्रमांक 9 सार्वजनिक, 8वं प्रकरण होतं सार्वजनिक वित्त व्यवहाराचं आणि 9वं प्रकरण भांडवल आणि नाणे बाजाराच्या संदर्भातले, त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। यानंतर ब उपप्रश्न पहा, सहसंबंध पूर्ण करा। सूक्ष्म अर्थशास्त्र टिंबटिंब, स्थूल अर्थशास्त्र जंगल, प्रकरण क्रमांक 1। सामान्य वस्तूंची किंमत व मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे, तर गिफेन वस्तू आणि किंमत आणि यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे तो या ठिकाणी विचारलेला होता। हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 3 अ वरती विचारलेला आहे। मागणीचं प्रकरण आहे, मागणीवरती आधारित असलेला प्रश्न होता। पूर्ण स्पर्धा टिंबटिंब मक्तेदारी एकच विक्रेता, हा प्रश्न विचारला आहे प्रकरण क्रमांक 5 वरती आधारित असलेला प्रश्न होता। त्यानंतर 14 प्रश्न पहा। 14 प्रश्न, एकूण प्राप्ती टिंबटिंब सरासरी प्राप्तीचं सूत्र या ठिकाणी दिले, तर एकूण प्राप्ती सूत्र तुम्हाला इथं लिहायचं होतं।
आणि हे आहे प्रकरण क्रमांक 4 वरती विचारलेला प्रश्न आहे पुरवठ्याच्या प्रकरणावरती. उत्पादन पद्धत, टिंबटिंब उत्पन्न पद्धत, घटक पद्धत. उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत म्हणतात, तर उत्पादन पद्धतीला कोणती पद्धत म्हणतात ते या ठिकाणी लिहायचं होतं. आणि हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 7 वरती विचारलेला प्रश्न. अशा पद्धतीने हे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. नंतर उपप्रश्न पहा, शेवटचा उपप्रश्न. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा. पहिला प्रश्न होता लवचिकतेचे प्रकार, किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, कमी लवचिकता आणि छेदक लवचिकता. यामध्ये लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. कमी लवचिकता हा प्रकार नाही आहे, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी नाही आहे. हा गटात बसणारा शब्द नाही आहे, सॉरी. आणि हा प्रश्न विचारलेला होता प्रकरण क्रमांक 3B वरती आधारित असलेला प्रश्न होता, लवचिकतेच्या प्रकरण मागणीच्या लवचिकतेचा. त्यानंतर दुसरा प्रश्न बाह्य कर्ज, परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी, मध्यवर्ती बँक. यामध्ये बाह्य म्हटले म्हणून बाह्य घटक ह्या ठिकाणी मध्यवर्ती बँक नाही, हा गटात बसणारा शब्द नव्हता. आणि हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 8 वरती आधारित असलेला प्रश्न होता, प्रकरण क्रमांक 8. यानंतर प्रश्न तिसरा संघटित क्षेत्र. यामध्ये सावकार हा संघटित क्षेत्रातला घटक नाही आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 9 वरती आधारित असलेला प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, हस्तांतरित उत्पन्न, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता. या ठिकाणी वेतन या ठिकाणी बसत नाही आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 7 वरती आधारित असलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर 5वा आहे विदेशी उत्पन्नाचे प्रकार. विदेशी उत्पन्नाचे प्रकार यामध्ये स्थानिक व्यापार ह्या ठिकाणी गटात बसणारा शब्द नाही. आणि हा प्रश्न विचारलेला होता प्रकरण क्रमांक 10 वरती आधारित असलेला. अशा पद्धतीने हे प्रश्न ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वस्तूची किंमत आणि मागणी यास टिंबटिंब संबंध असतो. प्रत्यक्ष संबंध, व्यस्त संबंध, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध. तर हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 3A वरती मागणीचं विश्लेषण ह्या प्रकरणावरती हा प्रश्न होता. अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. आणि हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो प्रकरण क्रमांक 3B वरती आधारित असलेला प्रश्न होता. प्रकरण ती मागणीची लवचिकता आहे ह्या प्रकरणावरचा हा प्रश्न होता. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो. पुरवठा वक्रावरती विचारलेला प्रश्न आहे. प्रकरण क्रमांक आहे 4, पुरवठा विश्लेषण. त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर चौथा प्रश्न, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे. हा प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो प्रकरण क्रमांक 10 वरती आधारित असलेला प्रश्न आहे. प्रकरण क्रमांक 10 विदेशी व्यापार. त्यानंतर वायदे बाजार हा या बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. भांडवल बाजार, नाणे बाजार, स्थानिक बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. आणि हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 9 वरती विचारलेला प्रश्न. अशा प्रकारे हे प्रश्न ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. जवळपास सर्व प्रकरणांवरती हे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 2A. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखा, संकल्पना ओळखा आणि स्पष्ट करा. हा प्रश्न आहे. कोणते 3 सोडवायचे होते. 6 मार्काचा प्रश्न. ह्या ठिकाणी पहिला प्रश्न, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलेला आहे. हा प्रश्न विचारला आहे प्रकरण क्रमांक 2 वरती. संख्येचे उत्पन्न 50% वाढल्यामुळे उत्पन्न आपला उपभोग वस्तूंच्या मागणीतील 20% कमी केली व वस्तूंची मागणी 20% कमी केलेली आहे. हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 3B वरती आधारित असलेला मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातला घटक होता. त्यानंतर आहे अनिताला दरमहा राज्य सरकारकडून 15,000 निवृत्ती वेतन मिळते. हा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे प्रकरण क्रमांक 7 वरती आधारित असलेला. त्यानंतर जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात 5 मोबाईलचे उत्पादन 50,000ला करतो. 6वा मोबाईल उत्पादित केल्यानंतर त्याला एकूण खर्च 58,000 रुपये येतो.
हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो प्रकरण क्रमांक 4 वरती पुरवठ्याचं विश्लेषण, त्यामध्ये एकूण खर्च सीमांत खर्च यांच्या संकल्पना आहेत त्यावरती आधारित असलेला प्रश्न होता। यानंतर प्रश्न 5वा, समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जावरील व्याज दिलेला आहे। हा घटक आहे प्रकरण क्रमांक 1 मध्ये असलेला। प्रकरण क्रमांक 1 मध्ये मोबदल्यांवरती आधारित हा प्रश्न होता। त्यानंतर ब, फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे। कोणतेही 3 विचारलेले होते, 6 मार्काचा प्रश्न। पहिला फरक होता वैयक्तिक मागणीपत्रक बाजार मागणीपत्रक, हे आहे प्रकरण क्रमांक 3 अ वरती विचारलेला प्रश्न। दुसरा होता विभाजन पद्धत राशी पद्धत, हे आहे प्रकरण क्रमांक 1 वरती विचारलेला प्रश्न आहे। साठा आणि पुरवठा, हे आहे प्रकरण क्रमांक 4 वरती विचारलेला प्रश्न आहे। चौथा प्रश्न साधा निर्देशांक भारान्वित निर्देशांक, हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 6 वरती विचारलेला। तर 5वा प्रश्न होता प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, हा प्रश्न होता प्रकरण क्रमांक 8 वरती विचारलेला प्रश्न। अशा पद्धतीने प्रकरण 3 अ, प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 4, प्रकरण क्रमांक 6 आणि प्रकरण क्रमांक 8 वरती फरक विचारलेले आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, खालील प्रश्नांचे उत्तर लिहा। 3 प्रश्न सोडवायचे होते 12 मार्कासाठी, 4 मार्काचा एक प्रश्न आहे। 3 प्रश्न सोडवले 12 मार्क होतात। यामध्ये पहिला प्रश्न प्रकरण क्रमांक 1 वरती विचारलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये। दुसरा आहे निर्देशांकाचे महत्त्व, कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा। निर्देशांकाचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 6, त्यावरती हा प्रश्न आहे। त्यानंतर मक्तेदारीचे कोणतेही 4 प्रकार लिहा, हे आहे बाजारांच्या प्रकारावरती। बाजारांचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5 वरती हा प्रश्न आहे। भारतातील नाणे बाजाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा। नाणे बाजार भांडवल बाजार प्रकरण क्रमांक 9 आहे, म्हणून 9 वरती हा प्रश्न आहे। त्यानंतर 5वा शेवटचा प्रश्न, विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा। विदेश व्यापार प्रकरण क्रमांक 10 आहे, म्हणून प्रकरण क्रमांक 10 वरती हा प्रश्न विचारलेला आहे। यानंतर चला पुढचा प्रश्न 4था पाहूयात। खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा। कोणतेही 3, 12 मार्काचा प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न होता व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते, हे आहे प्रकरण क्रमांक 3 अ वरती विचारलेला मागणीच्या विश्लेषणावरती प्रश्न होता। किंमत व पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध असतो, किंमत आणि पुरवठ्यातला संबंध विचारलेला आहे। प्रकरण आहे 4थं पुरवठ्याचं विश्लेषण, पुरवठ्याच्या विश्लेषणावरती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। त्यानंतर व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात, व्यापारी बँकांचा प्रश्न हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक 9। त्यानंतर निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो। निर्देशांकाचं प्रकरण याच्यावरती प्रश्न विचारला आहे प्रकरण क्रमांक 6। जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, मागणीच्या लवचिकतेवरती प्रश्न आहे। मागणीच्या लवचिकतेचं प्रकरण आहे 3ब, यावरती हा प्रश्न आहे। अशा पद्धतीने हे प्रकरणांवाईज जर आपण विचार केला तर असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले दिसतात। 5व्या प्रश्नाचा विचार केला, तक्ता आकृती उतार्यावरचे प्रश्न आहेत। सुरुवातीला पहिला तक्ता दिसतोय, हा तक्ता आहे मागणी पण आहे पुरवठा पण आहे आणि काय विचारले प्रश्न पाहूयात। समतोल किंमत निश्चित होते पूर्ण स्पर्धेत, म्हणजे प्रकरण क्रमांक 5 वरती हा प्रश्न आहे बाजारांच्या प्रकारावरती आधारित असलेला। त्यानंतर आकृती दिलेली आहे, आकृतीत कमी लवचिकता मागणीची लवचिकता प्रश्न दिसतोय, म्हणून मागणीची लवचिकता म्हणजे प्रकरण क्रमांक 3ब वरती हा प्रश्न लवचिकतेवरती आधारित असलेला प्रश्न होता आणि आकृतीचा प्रश्न। त्यानंतर उतार्याचा प्रश्न आहे 3रा। उतारा हा कशाच्या बेसवरती आहेत खाली प्रश्नांमध्ये तुम्हाला कळेल। प्रत्यक्ष मागणीचे प्रकार म्हटले म्हणजे याचा अर्थ हे आहे प्रकरण क्रमांक 3अ मागणीचे विश्लेषण, ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारलेला होता। आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 6वा सविस्तर उत्तर लिहा। कोणतेही 2 सोडवायची होती, 16 मार्कासाठीचा प्रश्न। यामध्ये पहिला प्रश्न घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत अपवादांसह स्पष्ट करा। वेगळाच प्रश्न ह्या ठिकाणी विचारला प्रकरण क्रमांक 2 वरती ह्यावेळेस प्रश्न या ठिकाणी आलेला दिसतोय। त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, हे आहे प्रकरण क्रमांक
7 राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न येतो नेहमी सविस्तर उत्तरामध्ये, तर यावर्षी आलेला आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 8 आहे, शासनाच्या सार्वजनिक खर्चाच्या संदर्भात सार्वजनिक वित्त व्यवहारांचं प्रकरण आहे. त्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे 8 मार्काला. तर हेही प्रकरण 12 मार्काला विचारलं जातं आणि हे प्रकरण देखील 12 मार्कासाठी विचारलं जातं. त्यामुळे ह्या दोघांवरती प्रश्न येणं ठीक आहे, आपण मान्य करू शकतो. पण ह्या ठिकाणी मात्र कमी गुणांचं प्रकरण आहे, 10 गुणांचं प्रकरण आहे, तरी देखील त्याच्यावरती आपल्याला 8 मार्काचा प्रश्न आलेला पाहायला मिळतो आहे. काही हरकत नाही, ठीक आहे, असू द्यात. परंतु हा सिद्धांत ऑलरेडी तुम्हाला करायचाच होता. ह्यावरती कुठं ना कुठं प्रश्न येतो, मी तुम्हाला आधीच बोललो होतो. तर नक्की तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवता आलेला असेल. एका बाजूला आपण ह्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं आहे की प्रकरणांवाईज कसे प्रश्न आलेले आहेत आणि कोणते प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा भाग विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले. नेहमीचे जे आपला फॉर्मॅट होता, जी पद्धत होती, त्या पद्धतीत विचारले गेलेत का, तर नाही. मागणीचा नियम पूर्वी विचारला जायचा, आता 2 वर्ष तुम्हाला मागणीचा प्रश्नच विचारलेला नाही, नियमावरती आधारित असलेला तो प्रश्न ह्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मागणीवरती ह्या ठिकाणी उतारा दिसतो आहे. त्यानंतर मागणीची लवचिकता म्हणजे 3 3 ब वरती इथं 2 आपल्याला घटक दिसले, एक आकृती दिसली, एक उतारा दिसला. आणि हा प्रश्न देखील 5वा आहे, म्हणजे पहिल्या 5 प्रकरणांमध्येच तुम्हाला 3ही प्रश्न ह्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकेतील संपूर्ण उत्तरांची डिटेल माहिती आपण यानंतरच्या व्हिडिओपासून सुरू करत आहोत. ते देखील उत्तरं पाहायला विसरू नका, आपण कशा पद्धतीने सोडवलेले आहेत. आणि जे नवीन विद्यार्थी आता 12वीला एंटर झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असते, कुठं प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी कळेल. जेवढी प्रकरणं तुमची शिकून झालेली आहे त्यावरती कुठं किती मार्काचे प्रश्न आले त्याचाही अभ्यास करा. ऑलरेडी त्याच्या संदर्भात मी नंतर व्हिडिओ बनवणारच आहे, परंतु एकदा तुम्ही देखील अशा पद्धतीचं इव्हॅल्युएशन त्याचं करायला हरकत नाही. नंतर मी ही क्वेश्चन पेपरचे मॉडेल आन्सर आपण एक चांगल्या पद्धतीने आन्सर तयार करून प्रॉपर वेने जशी उत्तरपत्रिका लिहिली जाते, लिहिणं गरजेचं असतं, त्याविषयीची माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर ते व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. प्रत्येक प्रश्नावरती आपण डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात, त्यामुळे तुम्हाला सविस्तर त्याची माहिती होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने या प्रकरणाच्या या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.